नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. वंचित बहुजन आघाडी घेणार 26 मार्चला अंतिम निर्णय. कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानाचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच काँग्रेस 48 जागावर लढत असेल तर 7 जागावर पाठिंबा देऊ असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही अशी घोषणाच आंबेडकर यांनी केली. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाहीतर युती नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणत होते. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी जी काही उत्सुकता होती त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले की कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातही आमची ताकद आहे. काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. सर्वांचे जमले नाही तर प्रत्येकाला 48 जागा लढाव्या लागतील. त्यामध्ये काँग्रेस 48 जागा लढत असेल तर 7 जागावर बिनशर्त पाठिंबा देऊ असेही त्यांनी नमूद केले. आम्हाला 4 जागाचा प्रस्ताव कधीच दिला गेला नाही. अकोल्यासह फक्त 3 जागा देण्यात आल्याचे ते म्हणत होते. आता अंतिम निर्णय 26 मार्चला. आघाडीबाबत आंबेडकर म्हणाले की त्यांचाच तिढा सुटत नाही, मग आमची एंट्री करून काय करायचं. आम्ही 26 तारखेपर्यंत थांबू, त्यानंतर निर्णय घेऊ, ही भूमिका त्यांनी यावेळी जाहीर केली. आम्ही एक पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांना दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे 7 जागावर एकमत झाले तर बरे होईल, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.